बघा आपल्या याच्यामध्ये अगोदर जो रिअल नंबर होता तर त्याचं इंट्रोडक्शन आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. पण आता या इंट्रोडक्शनच्या नंतर हा जो फर्स्ट चॅप्टर आहे तुमचा रिअल नंबर, की रिअल नंबरमध्ये आपण काय काय शिकणार, रिअल नंबरमध्ये कोणते नंबर येतात, किंवा त्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट होते महत्त्वाचे, की जो तुम्हाला 6 मार्क्ससाठी हा चॅप्टर विचारला जातो. तर त्यामध्ये जो आपण काल इंट्रोडक्शन बघितलं होतं त्यामध्ये जो पहिला टॉपिक होता तुमचा प्राइम फॅक्टरायझेशन, दुसरा टॉपिक होता तुमचा LCM अँड SCF, तिसरा जो टॉपिक होता की एखादा नंबर असेल, समजा एखादा नंबर आहे तर त्याला काय प्रूव्ह करणार आपण, इरॅशनल. हे 3 टॉपिक तुमच्या खालच्या याच्यामध्ये होते. तर बघा त्यामध्ये आपण प्राइम फॅक्टरायझेशन बघितलं होतं. तर प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे काय असतं की एखादा जर तुमचा समजा नंबर दिलेला असेल तर त्याला आपण प्राइम नंबरनं डिवाइड करत घेतो. जेवढेही तुमचे प्राइम नंबर येतात, आता प्राइम नंबर म्हणजे द नंबर इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ, असा नंबर की जो 1 न आणि त्या स्वतः नंबरनं डिव्हिजिबल होतो, बाकी कोणत्याही नंबरनं डिव्हिजिबल होणार नाही, ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं होतं. मग आता जर समजा एखादा नंबर असेल आता त्याचे प्राइम फॅक्टर पडायचे, काल आपण 1-2 एक्झाम्पल बघितलेले, पण जनरली 1-2 एक्झाम्पल परत बघूया. असा नंबर आहे समजा, तुम्ही या ठिकाणी 300 घेतला, कोणताही नंबर घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. 300 घेतला तर जेही तुमचे प्राइम नंबर आहेत, तर मग प्राइम नंबर कोणते बाबा हो, 2 आहे, 3 आहे, त्याच्यानंतर 5, नंतर 7, नंतर 11, नंतर 13, हे झाले तुमचे प्राइम नंबर. मग आता हे जे प्राइम नंबर आहेत बघा, हे जे प्राइम नंबर आहेत या प्राइम नंबरनंच याला डिवाइड करत घ्यायचं. जेवढ्या वेळेस हा डिवाइड होईल तोपर्यंत डिवाइड करायचं. नाही झाला समजा 2 न डिवाइड तर मग 3 ने करायचा, 3 ने नाही झाला तर 5 ने करायचा. बघा मग सर्वात अगोदर आपण कितीनं डिवाइड करणार त्याला, 2 ने. 2 ने डिवाइड केल्यावर हे किती येईल रे, 150. मग परत 2 ने होतो डिवाइड, कारण लास्टला 0 आहे. 2 ने डिवाइड केल्यावर किती येईल, 75. 7 + 5 12, म्हणजे आता हा 3 ने डिवाइड होईल. 3 ने जर तुम्ही याला डिवाइड करत असाल तर किती येतं रे, 25. आता 5 + 7 म्हणजे 3 ने होणार नाही, म्हणजे किती करता तुम्ही, 5 ने. 5 ने जर याला डिवाइड केलं तर किती येईल, हा 5. मग आता 5 ला 5 ने डिवाइड केलं किती येणार आहे, 1 येणार आहे. हे झाले त्याचे प्राइम फॅक्टर, म्हणजे जो 300 होता त्याचे प्राइम फॅक्टर किती झाले, 2 × 2 × 3 × 5 × 5, हे सगळे झाले तुमचे काय, प्राइम फॅक्टर. तर अशा पद्धतीने कोणताही जरी नंबर दिलेला असेल तुम्हाला तर त्याचे प्राइम फॅक्टरायझेशन तुम्हाला पाडता आले पाहिजेत. तर अशा पद्धतीचे जर क्वेश्चन असले तर तुम्ही अशा पद्धतीने प्राइम फॅक्टरायझेशन पाडू शकता, की 2, 3, 5, 7, 11 आणि 13 असे नंबर लिहायचे की जे प्राइम नंबर आहेत. सर्वात अगोदर 2 ने डिवाइड करायचं, जोपर्यंत या 300ला 2 ने डिवाइड होतं. जर नाही झालं तर मग 3 वर यायचं, 3 ने डिवाइड करायचं. जर 3 ने नाही झालं तर 5, नंतर 7, नंतर 11, नंतर 13. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या नंबरला काय करू शकता, डिवाइड करत घेऊ शकता. तर त्याचे ते काय पडतील, प्राइम फॅक्टर. तर हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. हे तुमच्या रिव्हिजनसाठी थोडंसं होतं, कारण आपल्याला हा पूर्ण चॅप्टर एका लेक्चरमध्ये कंप्लीट करायचा आहे. बघा सेकंड याच्यामध्ये तुमचा जो नंबर असतो, बघा पहिल्या याच्यामध्ये आपण काय बघितलं, प्राइम फॅक्टरायझेशन. आता आहे LCM आणि SCM. आता LCM आणि SCF या दोन्हीकडे ध्यान ठेवा. LCM आणि SCM. LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. की जर समजा कोणतेही 2 नंबर असेल, लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे 2 जर नंबर असेल म्हणजे त्याचे 2 टेबल घेतले तुम्ही, तर त्या दोन्हीमध्ये कॉमन कोणता नंबर येईल की त्या दोन्हीमध्ये मल्टिप्लाय येतो, म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. समजा एक तुमचा 2 नंबर आहे, दुसरा नंबर आहे 3, तर याचा तुम्हाला LCM फाइंड करायचा आहे. आता LCM फाइंड करायचं म्हणजे समजा तुम्ही जर टेबल लिहित घेतला 2, 4, 6, 3 × 2 = 6, मग हा 6 जो आहे हा काय होईल तुमचा LCM, काय होईल तुमचा LCM. त्या ठिकाणी काय होईल तुमचा 6 होऊन जाईल. SCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, किंवा दोन्हीमध्ये हायेस्ट कोणता आहे कॉमन तुमच्या याच्यामध्ये. तर आता हा 2 आहे, 3 आहे, कॉमन कोणता आहे त्याच्यामध्ये नाही, 1 हा काय आहे त्यामध्ये कॉमन. किंवा एवढं लक्षात ठेवू शकता, एखादा नंबर प्राइम असेल तर SCF तुमचा काय येतो, 1 येतो. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतं, यामध्ये LCM आणि SCF त्या ठिकाणी बघावं लागतं. मग LCMचा मिनिंग काय होतो तुमचा, लिस्ट कॉमन मल्टिपल. SCFचा काय होतो रे, हायेस्ट कॉमन फॅक्टर, की दोन्हीमध्ये कोणता नंबर कॉमन असेल त्या ठिकाणी ते तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता SCF मध्ये. मग
मग आता LCM आणि SCF याच्यावरून आपल्याला समजलं असेल लिस्ट कॉमन मल्टिपल आणि SCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, तर त्याचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. परत एक लक्षात ठेवायचं, कोणता जरी नंबर तुम्हाला दिलेले असतील, कोणतेही दोन नंबर, त्याचे जर तुम्हाला प्राईम फॅक्टर काढायचे असतील तर तुम्हाला LCM SCF काढायचं असेल तर प्राईम फॅक्टर काढावं लागतील. कसे बघा, एक नंबर आहे समजा 120, दुसरा दिलेला आहे तुम्हाला 130, दोन नंबर आहे. तर याच्यावरून तुम्हाला काय फाइंड करायचं बाबा हो, SCF, दुसरा आहे तुमचा LCM, हे दोन्ही नंबर फाइंड करायचे. मग याच्यामध्ये तुम्ही प्राईम फॅक्टरायझेशन काढू शकता. तुम्हाला माहिती आहे सर्वात अगोदर 2 ने करायचं, नाही झालं तर 3, नंतर 5, नाही झालं तर 7, नंतर 11, नाहीतर 30. मग आता 2 ने डिवाइड करून बघा होतं का. आता 2 ने डिवाइड केलं झालं 60, 60ला 2 ने डिवाइड केलं 30, 30ला 2 ने डिवाइड केलं 15. आता होईल का 2 ने? नाही होणार, कारण हा लास्ट डिजिट ऑड नंबर आहे तुमचा. मग आता 5 + 1 6 जर असेल तर त्या नंबरला 3 ने डिवाइड होतं ॲडिशन. मग 3 ने जर तुम्ही डिवाइड केलं तर किती येईल याला? 5ला 5 ने डिवाइड केला 1. हे झाले तुमचे 120चे प्राईम फॅक्टरायझेशन. कितीचे? 120चे. किती झाले बेटा? 2 × 2 × 2 × 3 × 5. हे झाले तुमचे त्याचे प्राईम फॅक्टरायझेशन. तसे सेम 130चे तुम्ही ज्यावेळेस प्राईम फॅक्टरायझेशन पाडसाल तर कसे पद्धतीने बघा, जोपर्यंत 2 ने डिवाइड होतो तोपर्यंत 2 ने डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड केलं किती येईल? 30चे 15 आणि हे 50, 65. परत 2 ने डिवाइड केलं, 2 ने होईल का? नाही होणार. 5 + 11, 11ला 3 ने डिवाइड होणार नाही. मग आता याला होईल 5 ने डिवाइड. आता 5 ने ज्यावेळेस डिवाइड केलं तर 5 × 1 = 5, उरला 1, 15 झाले. 5 × 3 = 15, 13 × 5 = 65. मग आता 13 आहे, त्याला कोणत्या नंबरनं होईल का? नाही, तो कोणता असेल? 13 असेल. मग आता 130 याचे प्राईम फॅक्टरायझेशन किती आले तुमचे? 2 × 5 × 13. हा झाला तुमचे दोन्हीचे प्राईम फॅक्टरायझेशन. तर आता हे जे ज्यावेळेस तुम्ही प्राईम फॅक्टरायझेशन काढसाल तर याच्यावरून तुम्हाला LCM, SCF आणि LCM कसा काढू शकता बघा. ज्या दोन्हीमध्ये जो कॉमन आहे, 2 2 कॉमन आहे त्याची एक जोडी बनवा. परत 2 2 कॉमन आहे का? 5 कॉमन आहे याच्यामध्ये, याची एक जोडी बनवा. डबल परत कोणता नंबर कॉमन आहे का? नाही. जो दोन्हीमध्ये कॉमन आहे SCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, की दोन्हीमध्ये 2 2 कॉमन आहे तर 2 एक वेळेस लिहा. दोन्हीमध्ये 5 5 कॉमन आहे तर 5 एक वेळेस लिहा. 5 × 2 = 10. दुसऱ्या याच्यामध्ये हे जे दोन्ही पण कॉमन होते बाबा ते एक एकदा लिहून घ्यायचे, 2 पण आणि 5 पण. पण आता जे नंबर राहिले ते सगळे लिहून घ्यायचे. मग इथे किती बाकी आहे? 2 2 3, 2 2 3. दुसरा नंबर कोणता बाकी या ठिकाणी? 13. आणि याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. 5 × 10, 10 × 2 = 20, 20 × 2 = 40, 40 × 3 = 120, 120 × 3 = 13. मग जो नंबर येईल तुमचा तो या ठिकाणी काय करणार तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार, तो होईल तुमचा LCM. अशा पद्धतीने तुम्ही LCM आणि SCF या ठिकाणी काढू शकता. समजला असेल LCM आणि SCF कसा काढायचा. सरळ सरळ जोही नंबर दिलेला असेल त्या नंबरला प्राईम फॅक्टरायझेशननं तुम्हाला त्या ठिकाणी डिवाइड करत घ्यायचं आहे. आणि दुसरा जो नंबर असेल 130 त्याला पण तुम्हाला काय करायचं? प्राईम नंबरनं डिवाइड करत घ्यायचं. मग त्याचे जे प्राईम फॅक्टर येतील त्यामध्ये LCM हायेस्ट कॉमन फॅक्टर, LCM लिस्ट कॉमन मल्टिपल, SCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, मग तो तुम्हाला त्यामधून शोधायचा आहे. मग SCF जर काढायचा असेल तर दोन्हीमध्ये कॉमन कोणता आहे? मग आता इथे 2 2 कॉमन एक पेअर बनवायची, 5 5 कॉमन एक पेअर बनवली. या दोन्हीपैकी एकच घ्यायचा कारण कॉमन येतो 2. त्याच्यानंतर या दोन्हीपैकी एक घ्यायचा 5 5 × 2 = 10 तुमचा होईल त्या ठिकाणी SCF. सेकंड वाला तुमचा LCM तुम्ही त्या ठिकाणी फाइंड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही LCM आणि SCF त्या ठिकाणी काय करू शकता? फाइंड करू शकता. आता जो NCERT आहे 10th क्लासचा त्यामध्ये बघा LCM आणि SCF याच्यावर 2-3 कधी-कधी 3 नंबर पण देतात की तुम्हाला सांगतात ते नंबर प्राईम नंबर आहे किंवा नाही हे तुम्ही काय करा चेक करा. जर समजा 3 नंबर दिलेले आहे, तुम्हाला एक नंबर दिलेला आहे 21, दुसरा नंबर दिलेला आहे 24, तिसरा नंबर दिलेला आहे समजा तुम्हाला 70. किती नंबर आहेत? 3 नंबर आहेत. तुम्हाला अशा वेळेस माहिती आहे की यामध्ये जर एखादा प्राईम असेल 17 प्राईम नंबर आहे तर तुमचा SCF त्या ठिकाणी किती येईल? फक्त 1 येईल. बाकीचे नंबरचं मल्टिप्लिकेशन हा तुमचा SCF येईल. किंवा प्राईम फॅक्टरायझेशन पाडले सपोज तुम्ही 21 चे किती येते? 21 ला तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता का? नाही. 3 ने डिवाइड केल्यावर
7, 7ला 7ने डिवाइड केल्यावर किती येईल 1 येईल. मग 21चे प्राइम फॅक्टरायझेशन किती पडले 3 into 7. तसं सेम 24चे प्राइम फॅक्टरायझेशन 2ने डिवाइड झाल्यावर किती येतं 12, 12ला 2ने डिवाइड केल्यावर 6, 6ला 2ने डिवाइड केल्यावर 3, 3ला 3ने डिवाइड केल्यावर 1. मग 24चे प्राइम फॅक्टरायझेशन किती पडले 2 into 2 into 2 into 3, 3 to 6, 6 to 12, 12 to 24. आणि जो 17 आहे तो फक्त 17ने डिवाइड होतो म्हणजे 1. मग आता हा काय झाला तुमच्या त्या ठिकाणी 17चे फॅक्टर किती पडले 1 into 17. मग आता याच्यामध्ये इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, कोणता नंबर कॉमन आहे का बाबा तिच्यात नाही. मग आता SCF आणि LCM यामध्ये कोणताच कॉमन नाही म्हणजे किती असेल 1 असेल. मग LCM मध्ये हे जे नंबर आहेत 3 into 3, 3 2 वेळेस आहे, याचा हायेस्ट पॉवर तुम्ही घेऊ शकता 3चा पॉवर 2, त्याच्यानंतर 2 2 2 2चा पॉवर 3 आणि जो तुमचा 7 आहे 1 वेळेस आणि 17 आहे 1 वेळेस. तर हे तुम्ही याच्या थ्रू LCM त्या ठिकाणी फाइंड करू शकता. हे तुम्हाला अगोदरही शिकवलेलं असेल कोणी, पण समजून घेताना लक्षात ठेवायचं जी गोष्ट मी शिकवते त्याला परत परत रिपीट करायचं. तर अशा पद्धतीने LCM आणि SCF तुम्ही काढू शकता. जर एखादा नंबर प्राइम नंबर त्यामध्ये भेटला 3 नंबर असू द्या 2 नंबर असू द्या, सरळ सरळ तुमचं जे आन्सर आहे तो काय येईल तुमचा SCF येईल 1 आणि LCM काय असेल त्या नंबरचं 3 म्हणजे जे नंबर दिलेले असेल त्या तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो LCM आणि SCF टॉपिक आहे हा तुम्हाला या ठिकाणी समजला असेल अशी अपेक्षा करतो. परत बघा दुसरा जो नंबर आहे याच्यामध्ये एक नॉर्मल फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला की जर समजा तुम्हाला LCM of A into B into SCF of A into B equals to A into B म्हणजे कोणते दोन नंबर आहे त्याचा LCM दिलेला आहे किंवा कोणतेही दोन नंबर त्याचा SCF दिलेला आहे तर ते कशाच्या इक्वल असतात जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्या दोन्ही नंबरच्या इक्वल असतो. म्हणजे जर समजा तुम्ही बघितलं आता कोणते दोन नंबरचा एक्झाम्पल घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये प्रूव्ह करू शकता. फक्त ध्यानात ठेवायचं LCM त्या नंबरचा आणि SCF हा त्या दोन्ही नंबरच्या प्रोडक्टचा काय असतो इक्वल असतो. मग कदाचित तुम्हाला एखाद्या वेळेस या ठिकाणी SCF दिलेला असेल तर हा जो SCF दिलेला असेल तर तुम्ही LCM डायरेक्टली कसा फाइंड करू शकता LCM ऑफ A into B जे दोन नंबर असतील ते इक्वल्स टू A into B दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे तर त्याच्या खाली जाईल तुमचा SCF ऑफ AB अशा पद्धतीने काढू शकता. किंवा जर SCF दिलेला असेल तर तो तुम्ही कसं काढू शकता A into B हे जे नंबर आहे ते LCM मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यावर तुमचा LCM कशामध्ये जाईल रे बाबा डिवाइड मध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी LCM आणि SCF काय करू शकता त्या ठिकाणी फाइंड करू शकता. तर अशा पद्धतीने हा जो तुमचा LCM आणि SCF टॉपिक आहे 100% याच्यावर 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला यामध्ये भेटण्याचे चान्सेस आहे. तर हा तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा. पण हा जो टॉपिक आहे हा सोडवण्यासाठी तुम्हाला याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करावा लागतो प्राइम फॅक्टरायझेशनचा. तरच तो पूर्णपणे तुमचे क्वेश्चन त्या ठिकाणी काय येतील बरोबर येतील. समजला असेल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे आपला इरॅशनल नंबर. हा समजणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण की कोणता जरी नंबर इरॅशनल प्रूव्ह करायचा तुम्ही मागच्या 2-3 वर्षाचे जर बोर्डाचे पेपर घेऊन बघितले असतील तर त्यावर तुमचा LCM आणि SCF हा 2-4 क्वेश्चन त्याच्यावर म्हणजे प्रत्येक वेळेस विचारले जातात. आता मागच्या वर्षी 3 सेट होते मॅथ्सचे तर त्यामध्ये फर्स्ट सेटमध्ये वेगळा, सेकंड सेटमध्ये वेगळा, थर्ड सेटमध्ये वेगळा. तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं जर समजा कोणताही नंबर घेऊ आपण एक नंबर घेतला तुम्ही बेटा √5. आता इथे दिलेला असेल तुम्हाला प्रूफ √5 इज अ इरॅशनल नंबर. हे काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रूफ करायचं. आता ज्यावेळेस इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबरचे डेफिनेशन ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. इरॅशनल नंबर म्हणजे असा नंबर की ज्याला आपण p/q फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकत नाही आणि रॅशनल नंबर म्हणजे त्याला p/q फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो त्याचा डिनॉमिनेटर फक्त 0 नसतो. मग आता √5 इज अ इरॅशनल नंबर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ऑलरेडी इरॅशनल नंबर चे 3 टाइप मी तुम्हाला सांगितले होते की इरॅशनल नंबर कोणत्या पद्धतीचे असतात. पहिले जे सांगितलं होतं तुम्हाला की जे डेसिमल मध्ये असतात 3.14 असेल सॉरी 3.2145 असेल 3.14 असेल 22/7 असेल. हा जरी डेसिमल मध्ये केला तर याचा हा येतो त्याच्यामुळे हा पण कशामध्ये येईल इरॅशनल मध्ये. परत दुसरी सांगितली होती रूट मध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर सोडून बाकीचे नंबर पाहिजे. √16 असलं बाहेर 4 होतं p/q फॉर्ममध्ये येतं तर हे असेल का नाही. √17 √2 अशा पद्धतीचे जे नंबर असतात ते पण कोणते नंबर असतात रे इरॅशनल असतात. तसंच लास्ट टॉपिक तुम्हाला काय सांगितलं होतं मी की जो पाय आहे तुमचा त्याच्या 2 व्हॅल्यू आहेत. एक आहे
3.14 आणि दुसरे 22/7 हे दोन्ही पण नंबर कोणते होतील तुमचे इरॅशनल नंबर होतील. तर हे तिन्ही नंबर इरॅशनल आहेत हे तुम्हाला माहिती आहे. मग जर √5 इरॅशनल प्रूव्ह करायला सांगितलं तर ऑलरेडीच तो इरॅशनल आहे माहिती आहे, प्रूव्ह करायची गरज नाही. पण हे जे बुक काढणारे असतील हे आपल्याला मॅटर करून सोडतात की पहिले इरॅशनल माहीत आहे इरॅशनल आहे त्याला डबल प्रूव्ह करा. मग अशा पद्धतीने तुम्हाला त्याला क्वेश्चनला काय करावं लागतं त्या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागतं. मग आता इरॅशनल प्रूव्ह करायचं एखादा माणूस चोर आहे किंवा चोर नाही हे कशावर सांगू शकतो आपण त्यांनी चोरी केली का नाही. मग आता हा जर इरॅशनल आहे समजा म्हणजे हा चोर नाही आहे तर मग याने चोरी केली नसेल. मग तसंच आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सेम तसं करायचं की इरॅशनल इज √5 इज इरॅशनल आहे हे प्रूव्ह करायचं. मग अगोदर आपल्याला काय मानावं लागेल त्याला रॅशनल आहे म्हणून. मग आपण या ठिकाणी काय करू ॲझ्युम √5 इज अ रॅशनल नंबर. काय ॲझ्युम केलं बाबा आपण त्या ठिकाणी की √5 हा कोणता नंबर आहे रॅशनल नंबर. मग रॅशनल म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे p/q च्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो. मग सेकंड याला काय करायचं तुम्ही याला a/b किंवा p/q च्या फॉर्ममध्ये त्याला लिहू शकतो आपण कारण त्याला रॅशनल नंबर म्हटलं. मग p आणि q ही कंडिशन सर्वात महत्त्वाची ही लिहायची तुम्ही p and q इज अ कोप्राईम नंबर. कोणते नंबर होतील बाबा होते कोप्राईम नंबर होतील. इफ √5 इज अ 5 इज इक्वल टू p/q वेअर p आणि q इज अ कोप्राईम नंबर कारण ते दोन्ही कोप्राईम आहेत. कोप्राईम नंबर म्हणजे असे नंबर की ज्यामध्ये ओनली 1 इज अ कॉमन फॅक्टर. समजा एक नंबर घेतला तुम्ही 2 दुसरा नंबर घेतला 3 तर याचे फॅक्टर किती आहेत 1 आणि 2 याचे फॅक्टर किती 1 आणि 3 तर यामध्ये 1 कॉमन असेल तर हे दोन्ही कोप्राईम असतील. जर समजा तुम्ही या ठिकाणी घेतलं 3 आणि 6 मग आता 3चे फॅक्टर पडतात 1 आणि 3 6चे पडतात 1 2 3 आणि 6 तर यामध्ये 1 तर कॉमन आहे आणि 3 पण कॉमन आहे त्याच्यामुळे हे दोन्ही कोप्राईम असतील का नाही. कोप्राईम म्हणले 1 इज अ कॉमन फॅक्टर त्या दोन्हीमध्ये 1च हा काय पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर पाहिजे. म्हणून आपण p आणि q काय घेतलं त्या ठिकाणी कोप्राईम की त्याच्यामध्ये फक्त एकच नंबर काय पाहिजे तुमचा कॉमन पाहिजे. मग आता अशा पद्धतीने लिहिल्यानंतर हा q डिनॉमिनेटरमध्ये तिकडे गेल्यावर काय जाईल रे बाबा मल्टिप्लायमध्ये इक्वल्स टू p. मग आता मल्टिप्लायमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे हा √मध्ये तर आपण त्याचा स्क्वेअर करू शकतो. मग आपण काय करू शकतो टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड दोन्ही साईडचा काय करताय स्क्वेअर. मग जो √मध्ये 5 आहे त्याचा जर स्क्वेअर केला तर किती येईल तुमचा 5. त्याच्या शेजारी जो q आहे तो रूटच्या बाहेर म्हणजे त्याचा q स्क्वेअर होईल इक्वल्स टू काय येईल तुमचं p स्क्वेअर. हा 5 मल्टिप्लायमध्ये इकडे आल्यावर डिवाइड मध्ये होईल q स्क्वेअर इज इक्वल टू p स्क्वेअर बाय 5. जर असं तुम्ही लिहिलं तर यामध्ये तुम्हाला कंडिशन लिहावं लागेल की p स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 5. That means p is also divisible by 5. समजलं असेल. याचं म्हणणं काय बाबा हो की जर p स्क्वेअरला 5 डिवाइड करत असेल तर p ला पण डिवाइड करतो म्हणजे सरळ एखाद्या नंबरच्या स्क्वेअरला एखादा नंबर डिवाइड करत असेल तर त्या नंबरला सुद्धा तो नंबर काय करतो डिवाइड करतो. जसं एक्झाम्पल बघा 4 आहे 4चा स्क्वेअर किती आहे रे 16. जर 16 ला 2 डिवाइड करत असेल माहिती आहे तुम्हाला 8 येतं तर हा 2 4 ला पण डिवाइड करू शकतो. बघा कोणता नंबर घेऊन बघा 9 घेतला 3 घेतला तुम्ही 3चा स्क्वेअर आहे तुमचा समजा 9 ला जर 3 ने डिवाइड केलं तर याला पण 3 डिवाइड करू शकतो. कळालं तुम्हाला. म्हणजे याचं म्हणणं काय जर एखाद्या नंबरच्या स्क्वेअरला एखादा नंबर डिवाइड करत असेल तर त्या नंबरला सुद्धा काय करतो तो नंबर डिवाइड करतो. तर तो तुम्ही काय करू शकता त्या नंबर तिथे घेऊ शकता. म्हणून ही कंडिशन घेतली आपण की p स्क्वेअर बाय 5 असेल तर p स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 5 ऑल्सो p इज डिव्हिजिबल बाय 5. आता ध्यान ठेवायचं या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागतो. बुकमध्ये डिटेलमध्ये एवढ्या पद्धतीने दिलेलं नाही नुसतं तुम्हाला थेरीमध्ये दिलेलं आहे पण आपण हे चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यांनी काय केलं या ठिकाणी हा जो तुम्ही p स्क्वेअर बाय 5 आहे तर p इक्वल्स टू जोही इथे नंबर असेल इथं 5 असेल 5 घ्यायचं 7 असेल 7 घ्यायचं 8 असेल 8 घ्यायचं जोही नंबर असेल तो नंबर घ्यायचा आणि त्याला एका कॉन्स्टंट सोबत अजून करायचं. तर आपण कॉन्स्टंट घेत आहे की काय कॉन्स्टंट घेतलं की ही सर्वात महत्त्वाचं यामध्ये एक्झाम्पल आहे म्हणजे हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी की जो ही तुमचा p स्क्वेअरला नंबर डिवाइड करेल तो नंबर घ्यायचा p ची व्हॅल्यू p इक्वल्स टू 5 आणि याच्या ठिकाणी एक नवीन कॉन्स्टंट घ्यायचं k स्क्वेअर. हे झालं तुमचं एक्झाम्पल समजा 2 हे झालं तुमचं एक्झाम्पल फर्स्ट. मग आता तुम्हाला p ची व्हॅल्यू भेटली 5k. ही व्हॅल्यू तुम्ही फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करू शकता. मग बघा सेकंड इन फर्स्ट. मग आता फर्स्टमध्ये हे पुट केलं तुम्ही
पी ची व्हॅल्यू 5k, मग तिथे आहे 5q स्क्वेअर इक्वल्स टू पी चा स्क्वेअर काय आहे रे बाबा 5k. मग आता 5k पण त्याचा काय होईल इथे स्क्वेअर होईल. मग आता 5q स्क्वेअर इक्वल्स टू 5 स्क्वेअर 25 आणि k चा स्क्वेअर k स्क्वेअर 5 मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यावर डिवाइड आला. मग q स्क्वेअर इज इक्वल टू जर 25 ला 5 ने डिवाइड केलं तर 5k चा स्क्वेअर हा 5 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड. मग आता q स्क्वेअर बाय 5 इक्वल्स टू k स्क्वेअर. जशी ही कंडिशन आली होती तशीच अगोदर ऑर्डरली कंडिशन आली होती. त्यामध्ये काय लिहिलं होतं आपण p स्क्वेअरला 5 डिवाइड करत असेल तर p ला करणार. तर मग तसंच इथं q स्क्वेअरला 5 डिवाइड करत असेल तर q ला पण करणार. मग ही कंडिशन आपण या ठिकाणी लिहू शकतो. मग काय होईल ते q स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 5. दॅट मीन्स q इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 5. हे दोन कंडिशन लिहिल्यावर तुम्हाला कळतं की या ठिकाणी p चा फॅक्टर कोणता आहे रे बाबा 5 आहे. q चा फॅक्टर पण कोणता आहे इथे 5 आहे दोन्ही ठिकाणी p चा आणि q चा. मग आपण ऑलरेडी शिकलेलो आहे की p आणि q हे कोणते नंबर होते को प्राइम नंबर. पण मग 5 जर डिवायझर असेल तर 1 डिवायझर येणार आहे. म्हणजे आता 2 डिवायझर आले मग हा नंबर प्राइम नंबर असेल म्हणजे हा नंबर को प्राइम नंबर असेल का नाही. तो झाला समजा 1 पेक्षा जास्त डिवायझर येईल त्याला 2 आहे मग को प्राइम नंबर तो झाला प्राइम नंबर. पण इथे आपल्याला पाहिजे कोणता नंबर होता को प्राइम नंबर की त्याच्यामध्ये ओनली 1च कॉमन पाहिजे होता. पण इथे 5 पण येत आहे 1 पण येत नाही. त्यामुळं हे दोन्ही नंबर को प्राइम नंबर असतील का नाही. मग त्याच्यामुळं आपण काय घेतलं p and q is not a co-prime number. That means this is a contradiction under root 5 is a irrational 5 is a रॅशनल. कारण इथे घेतलं तर रॅशनल असल्यामुळे ते को प्राइम आहेत. मग आता कॉन्ट्रॅडिक्शन काय झालं अंडर रूट 5 इज अ रॅशनल. दॅट मीन्स किंवा इथं घेऊ शकता तुम्ही दॅट मीन्स हेन्स प्रूव्ह अंडर रूट 5 इज अ इरॅशनल नंबर. अशा पद्धतीने तुम्ही ते काय करू शकता त्या ठिकाणी प्रूफ करू शकता. बघा समोर लक्ष द्या. सर्वात अगोदर बघा इरॅशनल प्रूफ करणे हा तुम्हाला क्वेश्चन असतो 3 मार्क्ससाठी फिक्स आहे 100%. मागच्या वेळेस आला होता क्वेश्चन बोर्डाच्या याच्यात अंडर रूट 5 त्याच्यानंतर आला होता तुम्हाला 1/√2 अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारले होते. तर समजून घ्या अंडर रूट 5 इज इरॅशनल जर प्रूफ करायचं असेल तर त्याला सर्वात अगोदर ॲझ्युम करायचं अंडर रूट 5 इज रॅशनल. मग रॅशनल म्हटल्यावर तर p/q च्या फॉर्ममध्ये येईल. पण p and q इज को प्राइम नंबर लिहावं लागेल तुम्हाला. अंडर रूट 5 हा q डिवाइड मध्ये तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय मध्ये होईल. अंडर रूट 5q इज इक्वल टू p टेकिंग द स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा स्क्वेअर घ्यायचा. त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये 5q स्क्वेअर इज इक्वल टू p स्क्वेअर येईल. मग आता हा q आहे हा 5 मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यावर डिवाइड झाला. जर q p स्क्वेअरला 5 डिवाइड करत असेल तर हे जे दोन कंडिशन आहे तुम्ही लिहू शकता त्या ठिकाणी p इज डिव्हिजिबल बाय 5 आणि p इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 5. मग p इज इक्वल टू 5k ही झाली एक कंडिशन तुमची. मग या दोन्ही कंडिशन मध्ये प्रूफ करून तुम्ही अशा पद्धतीने त्याला इरॅशनल प्रूफ करू शकता. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये विचारलेले जातात. इरॅशनॅलिटी प्रूफ करा. तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि हा जो आपला चॅप्टर आहे फर्स्ट रिअल नंबर हा या ठिकाणी संपलेला आहे. कारण याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. प्राइम नंबर ते जर घेतला आपण LCM SF घेतलं आणि इरॅशनॅलिटी. तर याच्यावरून तुम्हाला जसे मी एक्झाम्पल घेतले त्या पद्धतीच्या एक्झाम्पलची तुम्ही प्रॅक्टिस करायची किंवा NCERTची जी एक्सरसाइज आहे फर्स्ट सेकंड तर त्या सर्व एक्सरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करायच्या. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र असतील CBSE शिकत आहे किंवा स्टेट बोर्ड त्या सर्वांना हा जो चॅनल आहे याची लिंक फॉरवर्ड करा.